नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. भूमिपूजनाचे नाव आणि शिवसेनेचा डाव. पंढरीत नामदार राऊतांनी घेतला वारकरी मेळावा. वेळ पडली तर जनतेसाठी जेल भोगायला तयार, शैला गोडसे यांचे प्रतिपादन. शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी मंगळवेढ्यातून 2 लाखाची मदत. व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेचा पुढाकार. मंगळवेढ्यात चोरांचा धुमाकूळ. शिक्षकाच्या तिजोरीतील 7,000 रुपयावर चोरांनी मारला डल्ला. सांगोल्यात खासदार फंडातून बसवलेल्या हायमास्टचे लोकार्पण. आणि माचनूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून सुरुवात. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या बस स्थानकाच्या आणि भक्त निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वारकऱ्यांचा मेळावा घेतला. आपल्या मंत्री पदाचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास राज्यातील 10 ते 15 हजार वारकऱ्यांना पंढरीत आणून या कार्यक्रमात बसवण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नामदार दिवाकर रावते यांच्या स्तुती पाठकांनी त्यांची भरभरून स्तुती केली. या एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात नामदार रावतेंनी आपला राजकीय डाव यशस्वी केला. पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर 33 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा बस स्थानक आणि भक्त निवासाचे भूमिपूजन रविवार दिनांक 3 मार्च रोजी करण्यात आले. श्री संत नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास, श्री संत एकनाथ महाराजांचे वंशज रावसाहेब महाराज गोसावी तसेच संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते या बस स्थानकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंढरपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास ठाणे, रायगड, नाशिक, परभणी, रत्नागिरी तसेच राज्यातील ठिकठिकाणाहून विठ्ठल भक्तांना बसेस तसेच खासगी वाहनामधून आणण्यात आले. रविवारी सकाळी सुमारे 10 ते 15 हजार भाविक पंढरीत दाखल झाले. या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीसाठी परिवहन मंत्री नामदार रावते हे शनिवारीच पंढरीत दाखल झाले होते. हा कार्यक्रम शिवसेनेसाठी फायद्याचा ठराव यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. आलेल्या भाविकांना चहा पाणी, नाश्त्याची सोय तसेच जेवणाची सोय करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पंढरीतील बस स्थानकाचे आणि भक्ती निवासाचे भूमिपूजन संतांच्या वंशजांकडून करण्याचे ठरवून नामदार दिवाकर रावते यांनी अखंड महाराष्ट्रातील खास करून शिवसेना नेत्यांच्या मतदारसंघातील भाविकांना या कार्यक्रमास आणण्याची सोय केली. यामध्ये राज्याचे परिवहन मंत्री नामदार रावते यांनी आपल्या पदाचा पुरेपूर फायदा घेतला आणि निवडणुकीच्या तोंडावर वारकरी संप्रदायास शिवसेना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी पंढरीतील भूमिपूजनाच्या या कार्यक्रमास शिवसेनेचा वारकरी मेळावा बनविला. नामदार रावते यांनी हा कार्यक्रम राबविताना रावतेशाही राबवली. पंढरपुरात होणाऱ्या या परिवहन मंत्रालयाच्या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पंढरपूरचे लोकप्रतिनिधी याशिवाय येथील परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही विचारात घेतले नाही. मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सोडवताना वेळ पडली तर जेल भोगण्यासाठी सुद्धा तयार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी केले. तालुक्यातील बोराळे, भोजने वस्ती, तांडोर, सिद्धापूर या विविध गावच्या शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गोडसे म्हणाल्या की मंगळवेढा उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसापासून रखडत चाललेली आहे. त्या ज्वलंत पाणी प्रश्नावर आतापर्यंत प्रत्येक जणाने राजकारण करून पदे मिळवलेली, परंतु शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. त्याचबरोबर बोराळी भागातील उजव्या कालव्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी हस्तगत करून शेतीसाठी पाण्याची सोय करतो म्हणून फसवले व या शेतकऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. प्रत्येक वेळी बोल घेवड्यासारख्या थापा मारून या भागातील अशिक्षित शेतकऱ्यांना फसवण्याचे काम आजपर्यंत प्रस्थापितांनी केले आहे. पण इथून पुढे शिवसेना असे होऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असेल. जनतेच्या विविध अडचणी सोडवत असताना प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे.
वेळ पडलीच तर जनतेसमोर जेल भोगायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळे या मतदारसंघातील जनतेने आपल्याच अडचणी सोडवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे त्या म्हणाले। पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील 2 सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातून 2 लाख रुपयांचा निधी संकलित झाला असून तो निधी मंगळवेढकरांच्या वतीने नुकताच त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्त करून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पुलवामा घटनेनंतर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजारपेठ व सर्व व्यवहार बंद ठेवण्याची चर्चा असल्याने काही ठिकाणी व्यवहार बंद ठेवण्यात आले, परंतु मंगळवेढा येथे व्यापारी महासंघाने सर्व सदस्यांची चर्चा करून बाजारपेठ बंद ठेवण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून निधी संकलन करण्याचा निर्णय घेतला। त्यांना माजी सैनिक संघटनेची मोलाची साथ मिळाली। त्यानंतर व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेच्या वतीने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मल्लय्या स्वामी यांच्या पुढाकारातून मंगळवेढा शहरातील व्यापारी, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार व जबाबदार नागरिकांकडून स्वेच्छेने निधी देण्याचे आवाहन केले असता त्यास सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व या मदत फेरीत 2 लाख रुपयांचा निधी जमा झाला। तो निधी व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्त केला व या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी व्यापारी संघटनेचे सचिव अरुण किल्लेदार, नितीन सुरवसे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मल्लय्या स्वामी, दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते। मंगळवेढा तालुक्यातील धरमगाव येथील प्राथमिक शिक्षकाचे बंद घराचे कुलूप तोडून 7,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 2 मार्च रोजी रात्री 8 वाजता तर दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8च्या दरम्यान घडली आहे। धरमगाव येथील अप्पासाहेब पाटील हे सोलापूर येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील कापडी पिशवीतील 7,000 रुपये रोख रक्कम चोरून घेऊन गेले आहेत। त्याच वेळी अप्पासाहेब पाटील यांच्या घराच्या जवळ असलेल्या बिरोदेव मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप उचकटून मंदिरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला असता हाती काही लागले नसल्याने चोरट्याने मंदिरातील सामान अस्ताव्यस्त टाकून मोर्चा गावातील पांडुरंग बिराप्पा वगैरे यांच्या घराकडे वळविला। घराचे दरवाजा उचकटून घरातील कपाटात ठेवलेल्या 2 चांदीच्या आरत्या व सोन्याचे 2 लहान मणी अंदाजे 500 रुपये किमतीच्या चोरट्यांनी डल्ला मारला आहे। अज्ञात चोराविरोधात मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील हे करीत आहेत। सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणी माने यांच्या प्रयत्नातून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून सुमारे 6,70,000 रुपये खर्चून शहरात वेगवेगळ्या 5 ठिकाणी हायमास्ट दिवे बसवून परिसर लख्ख करण्यात आला आहे। खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार गणपतराव देशमुख, नगराध्यक्षा राणी माने यांच्या हस्ते हायमास्ट दिव्यांचे शनिवार 2 मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले। सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राणी माने यांनी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक, जय भवानी चौक, वासुद चौक, कडलास नाका व मुजावर गल्ली दर्ग्याजवळ असे 5 ठिकाणी हायमास्ट दिवे मिळावेत म्हणून लेखी पत्र दिले होते। सतत पाठपुरावा केल्यामुळे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून 6,70,000 रुपये किमतीचे हायमास्ट दिव्यास मंजुरी दिली। खासदार फंडातून बसवण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचा लोकार्पण सोहळा खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार गणपतराव देशमुख, नगराध्यक्षा राणी माने यांच्या हस्ते संपन्न झाला। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचनूर तालुका मंगळवेढा येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला महाशिवरात्री पासून सोमवार रोजी सुरुवात होत आहे। 5 दिवस असलेल्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती यात्रा समितीने दिलेली आहे। मंगळवार सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत सिद्धेश्वर अन्नछत्र मंडळ व ग्रामस्थ यांच्यातर्फे महाप्रसादाचे वाटप होईल। सायंकाळी 7 वाजता पारंपरिक भेदी गाणी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते तर पोलीस निरीक्षक अनिल गाडे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील। बुधवार रोजी दुपारी 2 वाजता कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन आमदार भारत भालके यांच्या हस्ते तर दामाजी शुगरचे चेअरमन समाधान अवताडे, रतनचंद शाह बँकेचे चेअरमन राहुल शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार होईल। यात्रा परिसरात भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्था
आरोग्य सुविधा, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसर धूळ विरहित करण्यात आला आहे। यात्रेच्या काळात सोलापूर व मंगळवेढा आगाराकडून प्रवासी वर्गांना जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। यात्रा यशस्वी करण्यासाठी माचनूर व परिसरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। भूमिपूजनाचे नाव आणि शिवसेनेचा डाव, पंढरीत नामदार राऊतांनी घेतला वारकरी मेळावा। वेळ पडली तर जनतेसाठी जेल भोगायला तयार, शेरा गोडसे यांचे प्रतिपादन। शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी मंगळवेढ्यातून 2 लाखाची मदत, व्यापारी महासंघ व माजी सैनिक संघटनेचा पुढाकार। मंगळवेढ्यात चोरांचा धुमाकूळ, शिक्षकाच्या तिजोरीतील 7,000 रुपयावर चोरांनी मारला डल्ला। सांगोल्यात खासदार फंडातून बसवलेल्या हायमास्टचे लोकार्पण आणि माचनूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेस आजपासून सुरुवात। हे होताच बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।